आप्पे पात्रामध्ये पार्लेजी बिस्किट टाकून तर पहा. तुम्ही ही रेसिपी एकदा बनवली ना तर मुलांसाठी अजिबातसुद्धा बाहेरून आणणार नाही. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 5 वाले पार्लेजीचे 4 पुडे घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी कोणतंही बिस्किट वापरू शकता. तर आपल्याला हे 4ही पुडे फोडून घ्यायचे आहेत. आज आपण पार्लेजी बिस्किटापासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही ही मुलांसाठी एकदा बनवली ना तर मुलं तुमच्याकडे हट्ट करून आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवून मागतील. एवढी मस्त चवीची ही रेसिपी होते. इथे मी पार्ले बिस्किट वापरलेलं आहे. तुम्ही कोणतंही बिस्किट वापरू शकता. गुड डे किंवा मारे बिस्किटसुद्धा वापरू शकता. तुम्हाला आवडेल ते बिस्किट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता मी 4ही पुडे फोडून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला बिस्किटांचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे अख्खे बिस्किट होते मी त्याचे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मी छोट्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे तोडलेले बिस्किट घालायचे आहेत आणि जमेल तितकी आपल्याला बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आहे. बारीक पावडर करून घेतल्यानंतर इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला बिस्किटाची करून घेतलेली पावडर घालायची आहे. थोडीफार जाड असेल तर तुम्ही चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता. तर इथे छान बारीक पावडर झालेली आहे, त्यामुळे मी चाळणीने चाळून घेतलेली नाही आहे. त्यानंतर आपल्याला 10 वालं कॉफीचं पॅकेट असतं ना ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे 1 चमचा कॉफी पावडर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे. कॉफी पावडर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. इथे मी थोडं दूध घालून छान व्यवस्थित हे मिक्स करून घेते. नेहमीच आपण मुलांसाठी बाहेरून आणतो, तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना करून खाऊ घातले ना तर मुलंसुद्धा अगदी खुश होतील. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण पार्लेजी बिस्किटापासून मिनी केक करणार आहोत, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता इथे मला 1.5 वाटी दूध लागलेलं आहे. या स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर सगळ्या साच्यांमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर 10 मिनिटं झाल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा आपल्याला त्यामध्ये सोडा घालायचा आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण तोपर्यंत छान व्यवस्थित मिक्स करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला तुमचे सगळ्यांचे आभार मानता येईल. म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या रेसिपी कुठपर्यंत पोचतात ते. तर छान व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतला होता, त्यावरती आपल्याला आप्पे पॅन ठेवायचा आहे आणि तयार केलेलं मिश्रण आपल्याला साच्यामध्ये 1 चमचा घालायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तर चला, तुम्हाला ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी 1 चमचा सगळ्या साच्यांमध्ये मिश्रण घालून घेते. हे मिश्रण आधी आपण कडेकडेने भरून घेऊया. मुले बाहेरचा केक खायला मागतात ना, तर अशा वेळेस त्यांना अनहेल्दी केक देण्यापेक्षा घरच्या घरीच असा केक तुम्ही झटपट तयार करून देऊ शकता. छान आहे, मस्त चवीचे मिनी केक तयार होतात. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळ्या साच्यांमध्ये मिश्रण मी भरून घेतलेलं आहे. हे मिनी केक चवीलाही सुद्धा खूप छान लागतात. लहान मुलं तर केक हा फार आवडीने खातात. तर तुम्ही पाहू शकता सगळ्या साच्यांमध्ये मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे. त्यावरती आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर 15 मिनिटे ठेवायचे आहेत. तर झाकण काढल्यानंतर आपण पाहूया मस्त टम्म असे आपले मिनी केक तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी 15 मिनिटात आपले पार्लेजी बिस्किटापासून हे मिनी केक तयार झालेले आहेत. आता हे सर्व केक आपण यामध्ये काढून घेऊया. लहान मुलांना असे मिनी केक फारच आवडतील. तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने पार्ले बिस्किटापासून केक नक्की ट्राय करा.
तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आपले हे मिनी केक तयार झालेले आहेत. तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही त्यावरती चॉकलेट सिरप टाकले ना तर अजून खायला अप्रतिम लागतात. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा.